होणाऱ्या प्रश्न सिरीजचा भाग दुसरा बघणार आहोत। त्यामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न विश्लेषण डिस्कस करणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण कोणत्या दोन प्रमुख गटात केले जाते? आता बालवर्तन अभ्यासाच्या प्रमुख दोन पद्धती आहेत। त्यातली पहिली पद्धत कोणती? शास्त्रीय आणि दुसरी अशास्त्रीय। तर शास्त्रीय पुन्हा 7 पद्धती येतात। त्यामध्ये पहिली पद्धत आहे प्रायोगिक पद्धत, दुसरी निरीक्षण पद्धत, तिसरी जीवन वृत्तांत पद्धत, चौथी वैकसिक पद्धत, पाचवी तुलनात्मक पद्धत, 6वी मनोविश्लेषण पद्धत आणि 7वी सर्वेक्षण पद्धत। त्यानंतर अशास्त्रीय पद्धतीमध्ये 3 पद्धती येतात। त्यातली पहिली पद्धत कोणती? पर्यक पद्धत, दुसरी दंतकथा पद्धत, तिसरी आत्मनिरीक्षण पद्धत। तर बालवर्तन अभ्यासाची ज्या पद्धती आहे त्याचे वर्गीकरण प्रमुख कोणत्या 2 पद्धतीमध्ये केलं जातं? शास्त्रीय व अशास्त्रीय। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वर्तन अभ्यास पद्धतीच्या शास्त्रीय पद्धती कोणत्या? तर वर्तन अभ्यास पद्धतीच्या शास्त्रीय पद्धती यामध्ये किती पद्धती आहेत? 7 पद्धती आहेत। 7 आहेत तर कोणते? पहिली प्रायोगिक, दुसरी निरीक्षण, तिसरी जीवन वृत्तांत, चौथी वैकसिक, 5वी तुलनात्मक, 6वी मनोविश्लेषण आणि 7वी सर्वेक्षण। ओके, आता यामध्ये काय आहे की शास्त्रीय पद्धत जी आहे ही शास्त्रीय पद्धत कोणी शोधून काढलेली आहे? तर जर्मन मानसशास्त्रज्ञ कोण होते? विल्यम वुंट यांनी ही शोधून काढलेली आणि म्हणूनच त्यांना काय की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणलं जातं। आणि या विल्यम वुंट यांनी कुठे की जर्मनीतील लाइप्झिग येथे काय आहे की 1879मध्ये प्रयोगशाळा सुरू केलेली आहे आणि प्रायोगिक पद्धतीला सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर या शास्त्रीय पद्धतीमध्ये दुसरी जी पद्धत आहे जीवन वृत्तांत पद्धत। तर दुसरी जी पद्धत आहे कोणती? निरीक्षण पद्धत। निरीक्षण पद्धती कोणी शोधून काढली? जे बी वॅटसन यांनी शोधून काढली आणि याच्यामध्ये काय केलं जातं? नैसर्गिक परिस्थितीत काय व्यक्तीचे किंवा प्राण्याच्या वर्तनाचं काय केलं जातं? हेतुपूर्ण काय केलं जातं आणि पद्धतशीरपणे काय केलं जातं? निरीक्षण किंवा अवलोकन केलं जातं। आणि ही जी पद्धत आहे निरीक्षण पद्धत ही कोणासाठी? मतिमंद मुले, मनोविकृत माणसे यांचा अभ्यास करण्यासाठी काय आहे की खूप महत्त्वाची अशी पद्धती आहे। त्यानंतरची पुढची जी पद्धत आहे ती कोणती आहे? जीवन वृत्तांत पद्धत। जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये काय केलं जातं की विशिष्ट व्यक्तींचा, समुदायाचा किंवा समूहाचा काय केला जातो? अभ्यास केला जातो। यामध्ये विशेषतः कसं आहे? आक्रमक, चिंतातुर, न्यूनगंड अशा प्रकारची जी अपसामान्य मनोविकृती किंवा मानसिकता किंवा वर्तन जे आहेत असणाऱ्या लोकांचं काय केलं जातं? इथं काय केलं जातं? अभ्यास केला जातो। आणि ही जी पद्धती आहे ही कोणी वापरली महत्त्वाची म्हणजे लेविन कट नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी वापरलेली आहे। आणि यांनी काय केलं की 140पेक्षा अधिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास जीवन वृत्तांत पद्धतीने केलेला आहे। ओके, त्यानंतर पुढची पद्धत जी आहे वैकसिक पद्धत। वैकसिक पद्धत जी आहे ती कोणी शोधून काढली? अर्नेस्ट जोन्स या मानसशास्त्रज्ञांनी काय केली की वैकसिक पद्धत शोधून काढली। आणि वैकसिक पद्धतीमध्ये रेखांक व अक्षांश पद्धतीने काय केलं जातं? अभ्यास केला जातो। आणि रेखांक पद्धत म्हणजे काय? जन्मापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काय केलं जातं? व्यक्तींचा अभ्यास होतो। आणि अक्षांश पद्धतीमध्ये काय होतं की विशिष्ट वयोगटातील व्यक्तींचं काय केलं जातं? निरीक्षण करून निष्कर्ष काढले जातात। आणि त्याच्या पुढची पद्धत आहे कोणती? प्रायोगिक पद्धती शास्त्रीय पद्धतीमधले तुलनात्मक पद्धती। तुलनात्मक पद्धतीमध्ये काय होतं की प्राणी वर्तनाची काय केली जाते? मानवी वर्तनाशी तुलना केली जाते। आणि 6वी पद्धती जी आहे या शास्त्रीय पद्धतीमधली अभ्यास वर्तनाची जी शास्त्रीय पद्धती आहे बालकांचा त्यातली जी 6वी पद्धत आहे मनोविश्लेषण पद्धत। मनोविश्लेषण पद्धत कोणी शोधून काढली? सिगमंड फ्राईड यांनी शोधून काढली। आणि सिगमंड फ्राईड यांनी काय सांगितलं की व्यक्तीच्या अवबोधित मनातील घडामोडीतील वर्तन प्रक्रियेची काय की यातून माहिती घेता येते। आणि ही जी माहिती घेण्यासाठी काय करावं लागतं की प्रक्षेपण तंत्रातील मुक्त सहचार्य, शब्द सहचार्य, स्वप्न विश्लेषण, चित्र अवबोधन, रोषक चाचणी यांचा वापर केला पाहिजे त्यासाठी। तर मनोविकृत व्यक्तींच्या काय वर्तनामागील कारणे समजण्यासाठी ही मनोविश्लेषण पद्धती खूप महत्त्वाची आहे। आणि ती या पद्धतीद्वारे काय की मनोविकृत व्यक्तींच्या वर्तनावरती काय केले जातात? उपाययोजना करता येतात। आता वर्तन अभ्यासाच्या अशास्त्रीय पद्धती कोणत्या? तर वर्तन अभ्यासाच्या अशास्त्रीय पद्धतीमध्ये काय आहे की 3 पद्धती येतात मुख्यतः। त्यामध्ये कोणत्या की आत्मनिरीक्षण, दंतकथा आणि पर्यक या 3 पद्धती आहेत। तर त्यातली पहिली पद्धत कोणती? पर्यक पद्धत। आता पर्यक पद्धतीमध्ये काय आहे की अत्यल्प निरीक्षणाच्या आधी काय केलं जातं?
की तर्क काढले जातात आणि मग ते काय असतात वास्तविकतेपेक्षा चुकीचे असतात. जसं की काय आजच्या सुना काय सासूंचं काहीच ऐकत नाही, असं थोडीच आहे का? आजच्या सुना सासूंचं अजिबात ऐकत नाही. बऱ्याच घरातील सुना सासूंचं खूप चांगलं ऐकतं, खूप चांगलं त्यांचं पडतं. दुसरं उदाहरण आहे की पैसा आला की लोक माणुसकी विसरतात. असं आहे का पैसा आलेली माणसं सगळीच माणुसकी विसरून गेलीत? असं काही नाही. दुसरी पद्धत आहे यामधली दंतकथा पद्धत. दंतकथा पद्धतीमध्ये काय होतं की स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवनातील काय विशिष्ट अनुमानावरून किंवा अनुभवावरून काय केलं जातं, निष्कर्ष काढला जातो. आणि इथे काय होतं दंतकथा पद्धतीमध्ये पुरेसं निरीक्षणाअभावी काय होतं की चुकीचे निष्कर्ष निघतात. जसं की काय की आपण बघतो की मांजर आडवं गेलं की काय म्हणतो की चांगलं काम होत नाही. पण हे सत्य आहे का? एखाद्याचं झालं असेल की एखादा चांगल्या कामाला निघाला आणि मांजर आडवं गेलं, त्याचं काम नाही झालं. परंतु प्रत्येकाच्या बाबतीत हे सत्य नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी पद्धत आहे वर्तन अभ्यासाच्या शास्त्रीय पद्धतीमध्ये, ती कोणती? आत्मनिरीक्षण पद्धती. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये काय होतं, काय करायचं असतं की व्यक्तीने काय स्वतःच अंतर्मुख होऊन काय करायचं, स्वतःच्या अनुभवांचं काय केलं जातं, निरीक्षण केलं जातं या पद्धतीमध्ये. आणि आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये काय होतं की स्वतःच्या भावना व विचारांचा काय आपल्याला जिवंतपणा अनुभवता येतो. परंतु ही जी आत्मनिरीक्षण पद्धती आहे ही काय आहे की लहान मुले, मतिमंद व्यक्ती, मनोविकारग्रस्त व्यक्ती व मानवतेर प्राणी यांच्यासाठी काय करता येत नाही, वापरता येत नाही. कारण काय आहे की लहान मुले, मतिमंद व्यक्ती, मनोविकारग्रस्त व्यक्ती व मानवतेर प्राणी यांना काय आहे की स्वतःच अंतर्मुख होता येत नाही व स्वतःच्या अनुभवांचं निरीक्षण करता येत नाही. म्हणून ही त्यांच्यासाठी उपयुक्त पद्धत नाही आत्मनिरीक्षण पद्धती. आता प्रायोगिक पद्धतीमध्ये किती गट केले जातात? आता आपण बघितलं की प्रायोगिक जी पद्धत आहे ती प्रायोगिक पद्धत शास्त्रीय पद्धत आहे, बरोबर, बालवर्तन निरीक्षणाची. आणि त्याच्यामध्ये किती गट केले जातात? तर त्याच्यामध्ये 2 समान गट केले जातात. एक असतो नियंत्रित गट. नियंत्रित गट म्हणजे काय आहे की नेहमीच्या स्वाभाविक सर्वसाधारण वातावरणातला तो गट असतो. आणि प्रायोगिक गट जो असतो तो प्रायोगिक गट काय असतो, ज्याच्यावर असा तो गट असतो की ज्याच्यावरती काय केला जातो, प्रयोग केला जातो. आणि याच्यामध्ये काय आहे की प्रयोग करण्यापूर्वी काय की प्रयोगपूर्व चाचणी म्हणजे प्री टेस्ट घेतली जाते. आणि प्रयोग झाल्यानंतर देखील काय केलं जातं की दोन्ही गटांची काय केली जाते, चाचणी होते. आणि यामध्ये काय असतं की वर्तनावर परिणाम करणारे जे घटक असतात ते कसे असतात, यामध्ये स्थिर असतात. तर काय पुढचा प्रश्न बघायचा आहे, एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्याचे व्यक्तिमत्व सूक्ष्मपणे अभ्यासासाठी कोणती पद्धती वापरली जाणारी पद्धती किंवा कोणती पद्धती वापरली जाते, बरोबर. तर कोणती पद्धत वापरली जाते त्यासाठी? जीवन वृत्तांत पद्धत, केस स्टडी पद्धत. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचा वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचे व्यक्तित्व सूक्ष्मपणे अभ्यासण्यासाठी वापरली जाणारी पद्धती कोणती? जीवन वृत्तांत किंवा केस स्टडी पद्धत. आता जीवन वृत्तांत किंवा केस स्टडी पद्धतीमध्ये काय असतं की व्यक्तीचा किंवा समुदायाचा किंवा समूहाचा काय होतो, सखोलपणे अभ्यास केला जातो. आणि जीवन वृत्तांत पद्धती किंवा व्यक्ती अभ्यास पद्धतीलाच काय म्हणलं जातं, केस स्टडी पद्धत देखील म्हणलं जातं. आणि यामध्ये काय होतं की आक्रमक, चिंतातूर, न्यूनगंड अशा प्रकारची असामान्य मानसिकता व वर्तन असणाऱ्या व्यक्तींचा काय अभ्यास केला जातो किंवा तशीच त्यांची कामगिरी असणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास केला जातो. आणि ही जी केस स्टडी पद्धत आहे किंवा जीवन वृत्तांत पद्धत आहे ही कोणी शोधून काढलेली आहे? लेविन टर्मन या मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे. आणि त्याने काय केलं की 140पेक्षा अधिक बुद्धांक असणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी ही जीवन वृत्तांत पद्धती वापरलेली आहे. धन्यवाद. आता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा.